रावण गरवारण गणपती, दशभुजा लक्ष्मी गणेश, सिद्धलक्ष्मी महागणपती अशा नानाविध नावांसह 21 मुखी 42 हातांचा गणपती, 10 तोंडे 20 हातांचा रावण, 12 हातांचा कार्तिक स्वामी, 10 हातांचा मारुती अशा अविस्मरणीय व अद्वितीय मूर्तींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे। बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित देवाचे हात या प्रदर्शनात महाराष्ट्रासह कर्नाटक व मध्य प्रदेशामधील 40हून अधिक मूर्ती व मंदिरांची छायाचित्रांसह माहिती देण्यात आली आहे। प्रदर्शनाचे उद्घाटन तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर यांच्या हस्ते झाले। यावेळी पद्मश्री विजय घाटे, संयोजक प्रभाकर कुंटे आदी उपस्थित होते। उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले। स्वर्गीय मोरेश्वर कुंटे व विजय कुंटे यांनी दुचाकीवरून प्रवास करीत छायाचित्रांच्या माध्यमातून संकलित केलेल्या महाराष्ट्रातील 18,000 मंदिरांपैकी काही अविस्मरणीय व अद्वितीय मंदिरे या निमित्ताने पुणेकरांना पाहण्याची संधी मिळत आहे। तसेच मूर्तीमधील विविध वैशिष्ट्ये व माहिती देखील या निमित्ताने मिळणार आहे। ठाणे, कोपरागाव, नंदुरबार, वाशिम, परभणी, नगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नागपूर, बीड, धुळे, नाशिक, सोलापूर, रायगड, अमरावती, मुंबई येथील मंदिरे व मूर्तींची छायाचित्रे प्रदर्शनात आहेत। विविध ठिकाणच्या मंदिरातील 8 हातांचा कृष्ण, 7 हातांचा अग्निदेव, 4 हातांचा मारुती, 4 हातांचा विठ्ठल व 2 हातांचा गणपतींचे छायाचित्र देखील प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे। याशिवाय गाणारे दगड, बोलणारे पाषाण व पाण्यावर तरंगणाऱ्या विटा देखील ठेवण्यात आल्या आहेत। बालगंधर्व रंगमंदिर येथे 30 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8:30 या वेळात हे प्रदर्शन विनामूल्य खुलं असणार आहे। तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन प्रभाकर कुंटे यांनी केले आहे। नमस्कार, माझं नाव प्रभाकर मोरेश्वर कुंटे। माझ्या आईवडिलांनी म्हणजे मोरेश्वर गणेश कुंटे व विजय मोरेश्वर कुंटे यांनी वानप्रस्थाश्रम शिकवून वानप्रस्थाश्रमातली तीर्थयात्रा या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातले 18,000 मंदिरं बघितली, 1.25 लाख किलोमीटर प्रवास केला। त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण गेलं। त्यांनी पाहिलेल्या मंदिरांच्या आगळ्यावेगळ्या मंदिरांच्या फोटोंचं प्रदर्शन आम्ही इथे बसवलं आहे। 2 हातापासून 42 हातापर्यंतच्या मूर्ती त्यांना बघायला मिळाल्या आहेत। 2 हाताचा गणपती बघायला मिळाला, तसा 2 हाताचा शंकर बघायला मिळाला, 2 हाताचा नरसिंह बघायला मिळाला। तसं नॉर्मली देवांना 4 हात असतात, पण 2 हाताच्या, 6 हाताच्या, 8 हाताच्या, 10 हाताच्या, अगदी 42 हाताचा गणपती जो आहे ठाण्यामध्ये, ज्याला 21 मुख आहेत आणि 42 हात आहेत, अशा मंदिरांची माहिती आपण इथे लावलेली आहे। आणि त्यांचं वैशिष्ट्य ठरवलं की 42 हात आहेत, मग ते हातामध्ये आयुध काय काय आहेत किंवा काय काय आहेत अशी माहिती संपूर्ण आहे। त्यांनी हा सगळा प्रवास जेव्हा एवढी मंदिरं बघितली त्यांना विविधपट आढळलं। तशी त्यांनी जिल्हावार 16 जिल्ह्यांची पुस्तकं लिहिलीत आणि या विविध विषयावरती त्यांनी जवळ 20 पुस्तकं लिहिलीत। इथे आपण आता पाण्यावर तरंगणाऱ्या विटा आणि गाणारे दगड म्हणजे ज्या दगडातून आवाज येतो अशा दगडांचा पण आपण इथे ठेवलेत। ज्या लोकांना पेटी वाजवता येते त्याच्यावर ते गाणं वाजवू शकतात। ह्या दगडातमधनं स्वर निघतो, सारेगमपदनिसा वाजतो याच्यामधनं। आणि तरणाऱ्या विटा ज्या आहेत त्या विटा त्यांना बुलढाणा जिल्ह्यात मिळाल्या। त्या पडलेल्या मंदिराच्या त्या साधारणतः 1200 ते 1500 वर्षापूर्वीच्या ह्या विटा आहेत, पण त्या आज पाण्यावर तरंगताना दिसतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। आत्तापर्यंत जवळजवळ 50 प्रदर्शन झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी जवळजवळ 25,000 फोटो काढलेत मंदिरांचे विविध। वडील जाऊन आता 2.5 वर्ष आली। हे त्यांचं काम मी हे पुढं करतो आहे। पुढचं पुस्तक आत्ता मागच्या वर्षीच त्यांनीच लिहिलेलं पुस्तक होतं, सहस्र गणपती सहस्रकथा, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 1000 गणपतींची माहिती असलेलं पुस्तक मी लिहिलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या 1000 गणपतींची माहिती आहे सविस्तर। आणि 3 दिवसीय प्रदर्शन लोकांसाठी खुलं आहे। बस कडीला वाजव, छान वाजव।